मित्रांनो, 2 ते 3 दिवसापूर्वी नाबार्ड ऑफिस अटेंडंटची शॉर्ट जाहिरात आलेली होती. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स नव्हती. तर मित्रांनो, आज नाबार्ड ऑफिस अटेंडंटची पूर्ण जाहिरात आलेली आहे. डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. जे मित्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहात त्यांना संपूर्ण माहिती समजून येणार आहे. तर मित्रांनो, नाबार्ड ऑफिस अटेंडंटची 10वी पासवरची ही जाहिरात पूर्ण जाहिरात आलेली आहे. अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असा नाबार्डचा फुल फॉर्म होतो. तर बघू शकता, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 3 ऑफिस अटेंडंट 2024-25 ही जाहिरात आहे. तर बघू शकता, रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफिस अटेंडंट बघू शकता सर्व्हिस. तर या ठिकाणी बघू शकता, तुम्ही बघू शकता ऑफलाईन अटेंडंट ऑफिस अटेंडंट ग्रुप सी ची ही पोस्ट असणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज हे या ठिकाणी बघू शकता, ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे तुम्हाला करायचे आहेत. बिटवीन 2 ऑक्टोबर 2024 आणि कधीपासून बघू शकता, 2 ऑक्टोबर म्हणजे आजपासून तुम्ही 24 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकत आहात. ठीक आहे, बघू शकता www.nabard.org या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे, फॉर्म भरून घेण्यासाठी त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर बघू शकता, ऑनलाईन अर्ज 2 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या दरम्यान करू शकत आहात. ऑनलाईन परीक्षेची तारीख देखील त्यांनी दिलेली आहे. 21 नोव्हेंबर रोजी तुमची परीक्षा होणार आहे. आज 2 तारीख आहे, 2 ऑक्टोबर म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिना आहे. आणि 21 नोव्हेंबर म्हणजे ते 21 दिवस जवळजवळ तुमच्याकडे 50 प्लस दिवस तुमच्याकडे आहेत. आणि अभ्यासक्रमामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला तुम्हाला बघायला भेटेल. आता मागील वर्षी जी जाहिरात आलेली होती, टोटल 73 जागांची जाहिरात होती. टोटल 73 जागांची जाहिरात होती. त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्राला 23 जागा होत्या, परंतु यावर्षी 108 बघू शकता या ठिकाणी खाली 108 जागांची ही जाहिरात आहे. 108 जागांपैकी 35 जागा आपल्याला महाराष्ट्राला आहेत. आता कशा प्रकारे आहेत कॅटेगरी वाईज मी तुम्हाला दाखवून देतो, 1 मिनिट. ठीक आहे, तर बघू शकता 35 प्लस जागा आपल्याला महाराष्ट्राला आहे. त्याच्यापैकी 10 जागा आहेत ओपनला, युआर म्हणजे ओपनला जागा आहेत. त्याच्यानंतर एससी ला कोणत्याही प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये जागा नाही, तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये फॉर्म भरू शकता किंवा ओपन मधून तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर एसटी ला जागा आहेत 8 जागा. त्याच्यानंतर ओबीसी ला 14 जागा आहेत. ईडब्ल्यूएस ला 3 जागा आहेत. अशापैकी टोटल किती 35 जागा आपल्याला महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. आता खूप मुलांचा जो प्रश्न आहे, याचे एक्झाम सेंटर कुठे कुठे राहतील, परीक्षा मराठीत होणार आहे की नाही, डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत पुढे. तर बघू शकता इथे काय एक नवीन फंडा त्यांनी ऍड केलेला आहे, इन्क्लुडेड बॅकलॉग वॅकन्सी डिटेल्स अंडर. तर या ठिकाणी ही वेगळं दिलेलं आहे की त्याच्यामध्ये दिलेलं आहे एसटी साठी 8 जागा, महाराष्ट्राचं ओबीसी साठी 2 जागा, हे वेगळ्या देखील जागा इथे असणार आहेत. त्याच्यानंतर ओडिशा एसटीला 1 जागा, ओबीसीला 1 जागा असे दिलेले आहे युपी मध्ये आणि ओडिशामध्ये. ठीक आहे, हे देखील तुम्ही समजून घ्यायचं आहे. आता पुढे जे या ठिकाणी डिटेल्स जी महत्वाची माहिती आहे तीच आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता खूप मुलांचा वयाच्या अटीबद्दल जो प्रॉब्लेम होता, आता सर्वात महत्वाचं जी मी तुम्हाला सांगतो की ही भरती आता शैक्षणिक पात्रता म्हटल्यावरती फक्त 10वी पास उमेदवार तुम्ही इथे अप्लाय करू शकत. 10वी पास असाल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकत. आता इथं वयाच्या अटीबद्दल चर्चा करणार आहोत, कोणाला सूट आहे, किती प्रकारची सूट आहे. तर बघू शकता, उमेदवार हा 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30. त्याच्यामध्ये एससी आणि एसटी ला 5 वर्षाची सूट, म्हणजे एससी एसटी वाले 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओबीसी वाल्यांना 3 वर्षाची सूट, म्हणजे 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आणि या ठिकाणी बघितलं तर अपंग आहेत त्यांना 10 ते 13 वर्षाची, ओदरला 10 वर्षाची सूट, जनरलला 13 वर्षाची सूट या ठिकाणी, आणि एससी एसटी ला 15 वर्षाची सूट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि एक सर्व्हिसमॅनना जवळजवळ त्यांच्या 3 सब्जेक्ट मॅक्झिमम त्यांच्या या ठिकाणी जे त्यांचं जे रिटायरमेंटचं पासबुक असतं त्याच्यानुसार त्यांना 50 वर्षापर्यंत सूट असते. त्याच्यानंतर बघू शकता डिवोर्स डिस्कवर्ड हे जे महिला आहेत त्यांना 10 वर्षाची सूट असलेली तुम्हाला बघायला भेटेल. याच्यामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकत आहात. आता खूप महत्वाचा जो पॉइंट म्हणजे, आधी जी 2019 मध्ये जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये 2 एक्झाम होत्या, एक पूर्व परीक्षा होती आणि एक मुख्य परीक्षा होती. दोन्हींचा अभ्यासक्रम थोडा वेगळा होता, प्रश्नांच्या संख्येमध्ये कमी जास्त संख्या होती. परंतु आता बदल झालेला आहे, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा अशा प्रकारे होणार नाही. फक्त तुमची पूर्व परीक्षा एकच परीक्षा होईल, त्याच्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल.
म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत असाल तुम्हाला मराठी भाषा प्रॉपर लिहिता वाचता बोलता येणे गरजेचे आहे. आता जो अभ्यासक्रम आहे बघू शकता ऑनलाईन टेस्ट होणार आहे. टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता 30 प्रश्न 30 मार्काला असणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 30 मार्क्सला असणार आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस याच्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान असेल 30 प्रश्न 30 मार्कला आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित 30 प्रश्न 30 मार्कला अशा प्रकारे असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघितले तर 120 प्रश्नांची 120 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. 120 प्रश्न आणि 120 गुण त्याला असणार आहे आणि हे 120 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटे असणार आहे. आता सर्वात महत्त्वाची ही बँकिंग एक्झाम असल्यामुळे प्रश्न थोडे हार्ड लेवलचे असणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो या सर्व विषयांच्या बघू शकता 4ही विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त 189 मध्ये भेटणार आहे. एकदम बुद्धिमत्ताचे चांगल्या प्रकारचे प्रॅक्टिस सेट, जनरल अवेअरनेस सर्वात हार्ड विचारले जाते. परिपूर्ण सेंट्रल लेव्हलनुसार पूर्ण आपण जीके कव्हर केलेले आहे. सोबतच तुम्हाला चालू घडामोडी देखील भेटणार आहे. इंग्रजी व्याकरणाच्या या ठिकाणी नोट्स भेटणार आहे. गणित बुद्धिमत्ताच्या दोनही सर्व प्रॉपर नोट्स भेटणार आहे आणि 4ही विषयांच्या नोट्स फक्त 189 रुपयामध्ये भेटणार आहे. या नोट्स घेण्यासाठी वरती तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, नोट्सचा नंबर दिलेला आहे बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती 189चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि नाबार्ड ऑफिस अटेंडेंट या नोट्स पाहिजे असा मेसेज करायचा आहे. पेमेंट केल्याच्या नंतर सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील आणि जे 45 ते 50 दिवस आहे एवढ्या दिवसामध्ये तुमचा सर्व अभ्यासक्रम कव्हर होऊन जाईल आपल्या नोट्सच्या मार्फत. तर मित्रांनो पहिले जे 51 विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी फक्त 189 रुपयामध्ये भेटणार आहे या नोट्स. त्याच्यानंतर 240 ला नोट्स भेटतील. त्यासाठी लवकरात लवकर 51 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही समावेश करायचा आहे आणि नोट्स घ्यायचा आहे. वरती दिलेल्या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे 91 39 64 31 99. आणि जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा असेल तर त्याच्या खाली नंबर दिलेला आहे 70 57 49 44 93. ठीक आहे. आता पुढे डिटेल्स मध्ये आता काही मुलांचा प्रश्न आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. तर या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे. ही परीक्षा मराठीमध्ये देता येणार आहे की नाही पुढे डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगेल. तर बघू शकता या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग बद्दल इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. फॉर एव्हरी रॉंग आन्सर मार्क्ड बघू शकता 1/4 मार्क्स विल बी डिक्लेअर्ड बघू शकता पर्सनली एक्झामिनेशन बघू शकता. तर कशा प्रकारे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकल्याच्या नंतर तुमचा 1 मार्क कट केला जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पुढे डिटेल्स मध्ये जी महत्वाची माहिती आहे मी तुम्हाला देणार आहे. तर बघू शकता SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना 50 रुपयाची चलन असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी 50 रुपये चलन. आणि जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अदर कास्टच्या समजा EWS OBC ओपन हे वेगळ्या कॅटेगरीचे असेल तर त्यांना 500 रुपये फॉर्म फी असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघू शकता जर तुम्ही महाराष्ट्रातून एक्झाम सेंटर कोणकोणते राहतील बघू शकता. महाराष्ट्रामध्ये हेडक्वार्टर आहे महाराष्ट्र. तर बघू शकता महाराष्ट्रामध्ये अमरावती, अहमदनगर, अकोला, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, त्याच्यानंतर धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन म्हणजे याच्यामध्ये नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, नाशिक आणि चंद्रपूर अशा प्रकारचे एवढे सेंटर असणार आहे. जवळजवळ 10 ते 12 एक्झाम सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खूप मुले पेमेंट बद्दल विचारत आहेत. तर या ठिकाणी बघू शकता स्टार्टिंग तुमचे पेमेंट अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी 35,000 प्लस जाईल आणि या ठिकाणी प्रॉपर दिलेले आहे 37,700 प्लस तुमचं पेमेंट जाईल म्हणजे 38-39,000 पर्यंत तुमचं स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी गेलेलं तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप नंबर करायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता हाऊ टू अप्लाय इलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड अप्लाय ऑनलाईन बघू शकता थ्रू वेबसाईट www.nabard.org म्हणजे फॉर्म कसा भरायचा ही माहिती दिलेली आहे. परंतु फॉर्म कसा भरायचा डिटेल्स मध्ये व्हिडिओ आपला थोड्या टाइमानंतर तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती. तो बघून तुम्ही व्हिडिओ
फॉर्म भरून घेऊ शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. बघू शकता नो अदर मेन्स मोड बघू शकता ऍप्लिकेशन विल बी ऍक्सेप्ट म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कुठे अप्लाय करायचं आहे? नाबार्डच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही अप्लाय करायचा आहे. त्यांनी पुढे दिलेले आहे द ऍप्लिकेशन फॉर्म शुड बी फिल्ड बाय इंग्लिश ओनली. बघू शकता इंग्लिश मधूनच तुम्हाला हा फिल करायचा आहे हा फॉर्म. बघू शकता ऑप्शन फॉर द यूज और हिंदी विल बी इंग्लिश हिंदी आणि बघू शकता यूज हिंदी लँग्वेज विल बी अवेलेबल. बघू शकता फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. तुम्ही फॉर्म भरताना फक्त तुम्हाला इंग्लिश मधूनच अप्लाय करायचं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी हिंदीचा ऑप्शन बघायला भेटणार आहे. मराठीमध्ये तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. ही परीक्षा तुम्हाला 2 ऑप्शन असणार आहे, एक तर मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये. मराठीमध्ये पेपर देता येणार नाही आणि परंतु तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्या नोट्स सर्व तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध भेटतील. आता तर बघू शकता डिक्लेरेशन सुद्धा असणार आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस थोडी अवघड असल्यामुळे दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता फक्त 10वी पास उमेदवार याच्यामध्ये अर्ज करत असल्यामुळे थोडं कॉम्पिटिशन असणार आहे. जर आपला तुम्ही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आता पुढे जे डिटेल्स आहे तर अर्ज आजपासून तर 21 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात. ठीक आहे. आता बघितलं तर या ठिकाणी लँग्वेज आता जर तुमचं सिलेक्शन वगैरे झालं तर स्टेट वाईज वेगवेगळी लँग्वेज असते. जर तुम्हाला या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यात तुम्ही फॉर्म भरला तर तेलुगू भाषा येणे गरजेचे आहे. हा बघून घ्यायचा आहे. तसेच जर आपले महाराष्ट्रामध्ये जर अप्लाय करत असाल तर मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणे गरजेचे आहे. प्रॉपर हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकतो आता पूर्ण डिटेल्स मध्ये मी माहिती दिलेली आहे. जो बदल झालेला आहे 2019 ची जाहिरात होती, मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेला आहे. तो कट ऑफ बघून घ्यायचा आहे मागील वर्षीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डिटेल्स मध्ये जर बघायचं ठरलं तर या नोट्स आपण नोट्स बद्दल पुन्हा चर्चा करणार आहोत. या नोट्स तुम्हाला 100% जो कट ऑफ मागच्या वर्षी SC ST चा लागलेला आहे 63 ते 62, ओबीसी चा लागलेला आहे 86 88 आणि ओपनचा लागलेला आहे 90+. तर नोट्सचा तुम्हाला 100% फायदा होईल. नोट्स तुम्ही नक्की घ्यायचे आहे. नोट्सची डिटेल्स माहिती तुम्हाला जो नाबार्डचा ऑफिशियल जो टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे त्याच्यावरती डिटेल्स मध्ये माहिती भेटेल. आणि आता ज्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकत आहात. महिला पुरुष दोन्ही अप्लाय करू शकत आहात. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.